राळेगाव पशुवैद्यकीय दवाखान्याला कायमस्वरूपी डॉक्टर द्या। राळेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने येथील पशुपालकांना खासगी डॉक्टरकडून जनावरांचा इलाज करून घ्यावा लागतो। खासगी डॉक्टर हे जनतेपासून खूप फी घेत असल्यामुळे गोरगरीब जनतेला परवडत नाही। राळेगाव सारख्या मोठ्या शहराला जर शासन डॉक्टर देऊ शकत नाही तर ग्रामीण भागाला काय डॉक्टर मिळणार अशी परिस्थिती या राळेगाव तालुक्यात झाली आहे। तरी राळेगाव पशुवैद्यकीय दवाखान्याला नियमित डॉक्टर मिळावा यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। यावेळी निवेदन देतेवेळी जानराव गिरी, उपनगराध्यक्ष राळेगाव, भानुदासजी राऊत, इम्रान पठाण, प्रतीक बोबडे, ॲडव्होकेट योगेश ठाकरे, गणेश कुडमेथे, अनिल डंबारे, दीपक येवले, जीवन राम गडे, मयूर जुमळे, सागर वर्मा, गोविंदराव काळे, प्रफुल्ल ननावरे, दिवाकर जवादे, भानुदास महाजन, सुनील सावरकर, चांदखाभाई कुरेशी, राहुल पाटील, दत्ताजी झाडे, प्रदीप नेवारे, अरुण शिरोळे, मनोहर बोरकर, पार्क कांबळे, महेश राऊत, गौतम अलबमकर व अनेक शिवसैनिक राळेगावातील जनता उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर। राळेगाव येथे पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यानं मागील 1 वर्षापासून पशुपालकांचे खूप मोठे हाल होऊन राहिले आणि अनेक पशुपालकांची जनावरं ही लंपी, निमोनिया यासारख्या आजारामुळे दगावल्या जाऊन राहिली आणि अनेकदा मागणी करून सुद्धा राळेगाव येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक झालेली नाही। त्यामुळे आता आम्ही प्रशासनाला इशारा देण्यासाठी या ठिकाणी आज तहसीलदारांना, माननीय तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आणि जर येत्या काही दिवसात या राळेगाव शहरात पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक जर झाली नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन या ठिकाणी उभारणार आहोत।